काल मी गेलो होतो सांगलीला आणि येता येता DIY मध्ये पण गेलो होतो आणि तिथं मला ना सगळं सोडलं तर ना हा फक्त ड्रेसच आवडला होता जो स्पेशली कॅट साठी होता. मग काय नोवासाठी उचलला. जेव्हापासून मी हा स्टोरेज वाला बेड घेतलाय का नाही तेव्हापासून माझं निम्म्यापेक्षा जास्त सामान ना माझ्या बेडमध्येच बसून जातं. फक्त आता ना मला गादीच पाहिजे आणि मला कळतच नाहीये की कुठली गादी घ्यावी. लई दिवस झाला मी या रूमची ना साफसफाईच नीट केली नव्हती. आज विचार केला की आज साफसफाई करून घ्यावी. पण खरं सांगू का आज माझी तब्येत लई जास्त खराब होती. नुसतीच मी सलाईन लावून आले होते आणि आल्याला ना कामालाच लागले कारण की मी एकदा बेडवर बसले ना की मला जास्तच अशक्तपणा येतो. म्हणून सगळं घर पण आवरून घेतलं आणि देवपूजा वगैरे पण करून घेतली. तुम्हाला तर माहितीच आहे की मी माझ्या केसांसाठी वेगवेगळ्या गोष्टी सतत वापरतच असते. म्हणून आज मी एक असं ऑइल मागवलं होतं ना जे एकदम आयुर्वेदिक आहे आणि ज्या गोष्टी मी नॉर्मली वापरते ना त्या सगळ्या गोष्टी त्या एकाच तेलामध्ये होत्या. आणि खरंच काही दिवसांपासून ना माझ्या केसांमध्ये मला फरक जाणवायला लागला. म्हणून आज फायनली मी तुमच्यासोबत ते ऑइल शेअर करणार. मी ना हे निकोनीचं हर्बल हेअर ऑइल मागवलं होतं आणि ह्याचा प्लस पॉईंट काय आहे माहितीये का, ह्याच्यासोबत ना ऍप्लिकेटर कोंब पण आलाय. थंडीच्या दिवसात एवढा हेअरफॉल होतोय ना असं वाटतं की टकलच होणार आहे 100%. ह्याच्यामध्ये ना 11 हेअरफॉल कंट्रोल ऍक्टिव्ह आहेत जसं की रोज मेरी, मेथी, व्रिंगराज, शिकाकाई आणि भरपूर काही. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की रोज मेरी आणि मेथी किती जास्त युजफुल आहे हेअर ग्रोथ साठी. अजून एक प्लस पॉईंट सांगू काय, माझ्या केसांमध्ये एवढा जास्त डॅन्ड्रफ झाला होता ना, इचिंग मुळे वैतागून गेला होता जीव. पण जेव्हापासून हे ऑइल युज करायला चालू केलं ना पूर्ण डॅन्ड्रफ रिमूव्ह झाला. या ऑइलची लिंक हवी असेल ना तर नक्की कॉमेंट करा.